विधान परिषद निवडणुकीच्या मतमोजणीत महायुतीचे उमेदवार नंदकिशोर महाजन यांच्या विजयाची घोषणा होताच समर्थकांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले. विजय निश्चित होताच महायुतीच्या कार्यकर्त्यांनी आणि समर्थकांनी एकच जल्लोष सुरू केला. ढोल ताशांच्या गजरात कार्यकर्त्यांनी नृत्य करत आनंदोत्सव साजरा केला. परिसरात फटाक्यांची आतषबाजी करण्यात आली असून नंदकिशोर महाजनांचा विजय असो अशा घोषणांनी संपूर्ण वातावरण दणाणून गेले. यावेळी समर्थकांनी एकमेकांना मिठाई भरवून आनंद व्यक्त केला. गेल्या अनेक वर्षांपासून पक्षासाठी केलेल्या निष्ठावान कार्याचे फळ नंदकिशोर महाजन यांना मिळाल्याची भावना कार्यकर्त्यांनी व्यक्त केली. महाजन यांच्या विजयामुळे महायुतीच्या गोटात आनंदाचे वातावरण असून आगामी राजकीय घडामोडींना वेग येण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. सध्या आपण पाहत आहात विजय निश्चित होताच समर्थकांनी केलेला हा तुफानी जल्लोष, ढोल ताशांचा गजर, घोषणांचा आवाज आणि कार्यकर्त्यांचा उत्साह यामुळे संपूर्ण परिसर जल्लोषमय झाला. या ठिकाणी आपण जर बघितला तर जळगाव स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीचा निकाल आताच निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी जाहीर केलेला आहे आणि संपूर्ण महाराष्ट्रात सगळ्यात जास्त मताधिक्याने या ठिकाणी महायुतीचा या ठिकाणी विजय झालेला आहे. या इथं महाविकास आघाडीची मतं देखील मोठ्या प्रमाणात फुटलेली आहेत. काय रणनीती होती या ठिकाणी आपण जर बघितलं तर महायुतीच्या सर्व मतदारांनी तर मला खूप मोठ्या प्रमाणावर वोट दिलेलंच आहे, परंतु महाविकास आघाडीचे आणि अपक्ष उमेदवारांची मतदारांचे मतदान आम्ही आमच्या पारड्यात टाकण्यात यशस्वी झालो. त्याबद्दल मी सर्व मतदारांचा खूप मनापासून या ठिकाणी आभार मानतो. तुमच्या रूपाने एक सामान्य कार्यकर्त्याला जो आहे ती उमेदवारी मिळालेली होती, आज विजय देखील मोठा मिळाला आहे. काय या ठिकाणी आपण जर बघितलं तर देश हित प्रथम या पक्षाचं ब्रीदवाक्य आहे. अशा भारतीय जनता पक्षाचा मी 20 वर्षापासून त्या भारतीय जनता पक्षाचा कार्यकर्ता आहे, याचा मला सार्थ अभिमान आहे. आपण जर बघितलं तर इतर पक्षांमध्ये कदाचित असं होते, परंतु भारतीय जनता पक्षामध्ये कार्यकर्ता हा काम करणारा असला तर त्याला नक्की संधी मिळते आणि त्याचं उदाहरण या ठिकाणी आपल्याला बघायला मिळते आहे की माझ्यासारख्या एका सामान्य